नमस्कार, मी डॉक्टर साधना भोटे। तुम्ही कधी विचार केलाय की तुम्ही केसांसाठी अतिशय चांगला आहार घेत आहात, त्याचबरोबर चांगल्या प्रतीचा शॅम्पू, कंडिशनर, स्पा क्रीम, सिरम्स हे सगळे यूज करताय, पण तरी सुद्धा तुमचे केस अतिशय फ्रिझी, ड्राय, निस्तेज दिसत आहेत आणि त्याचबरोबर त्यामध्ये कोंडा भरपूर होतोय आणि लवकर वाढतही नाहीये। याचं काय कारण असावं बरं? तर आज ते कारण आणि त्यावरचा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे। तुमच्या केसांच्या या कंडिशनचं कारण एक्सेस ऑइलिंग म्हणजे गरजेपेक्षा जास्त तेल लावणे आणि त्याचबरोबर ते तेल केसांवर गरजेपेक्षा जास्त वेळ ठेवणे हे असू शकतं। तुम्हाला माहितीच असेल की तुम्ही जे तेल केसांसाठी वापरत आहात ते कोकोनट ऑइल एक सॅच्युरेटेड ऑइल आहे। ते केसांना लावल्यानंतर केसांवर ते एक थर तयार करतं, त्या थरामध्ये आजूबाजूची धूळ ही चिटकते, त्याचबरोबर केसांमध्ये येणारा घामही त्यामध्ये ट्रॅप होतो आणि हे सतत झाल्यामुळे फंगल इन्फेक्शन होऊन तुमच्या केसांमध्ये डॅन्ड्रफ आणि इचिंग तुम्हाला होत राहतं। असं ऑइलिंग जर तुम्ही सतत करत राहिले आणि जर जास्त वेळासाठी ते तेल तुम्ही केसांवर ठेवत राहिले तर तुमचे हेअर फॉलिकल्स ब्लॉक होतात आणि त्यामुळे त्यामध्ये कोणतेही न्यूट्रिशन पोहोचत नाही आणि म्हणून ते वीक होतात आणि गळायलाही लागतात। मग आता तुम्ही विचाराल की तेल लावावं की लावू नये? तर तेल लावावं, पण ते ठेवावं फक्त 30 किंवा 35 मिनिटांसाठी आणि त्यानंतर शॅम्पूने वॉश करावं। आणि अशा या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी मला फॉलो करणं विसरू नका।